पण अजितदादांच्या अनेक अशा आठवणी आहेत. त्याच्यातील 2 आठवणी मी इथे सांगतो. दिलाय बघा चालू करून. हां बोला. दादोजी कोंडे, दिलीप वळसे पाटील, दादोजी कोंडे यांचा याचा पुतळा काय करू? पुण्यात जे काही झालं ते झालं. भयंकर गदारोळ झाला. आणि टीव्ही वाले इंटरव्ह्यू साठी मागे हे काय करू मग सांगा. चॅनल 1 करू. अजितदादांना मी कोणाशी बोलणार नाही, माझा काय संबंध. मी अजितदादांना म्हटलं, अजितदादा पुण्यामध्ये कबूतर जरी उडालं ना तर लोक म्हणतात ते बघा अजितदादांनी सांगितलं उडायला. आपल्या अंगावर असं टाकता नाही ना. तर म्हणाले बघ तुला काय करायचं ते कर. मी गेलो टीव्हीवर. माझ्या तर समोर 2 जण होते, बीजेपीचे विनोद तावडे आणि मधू चव्हाण. ते सगळे पेपर घेऊन आलेले होते आणि मी एकच पेपर घेऊन गेलो होतो. आपल्या इथे तेव्हा शिक्षण मंत्री होते विदर्भातले, त्यांचं नाव विसरलो मी, आदिवासी समाजाचे. त्यांनी इतिहासाच्या पुस्तकासाठी दादोजी कोंडे यांचं गुरु म्हणून नाव ठेवायचं की नाही याच्यावर इतिहास तज्ञांचं मत मागवलं होतं. आणि महाराष्ट्रातल्या 97% इतिहासकारांनी लिहून कळवलं होतं की दादोजी कोंडे यांचा शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठलाही संदर्भ आढळत नाही. आणि त्याच्यावरती पुरके, वसंतराव पुरके त्यांचं नाव, त्याच्यावर पुरकेंनी कॅबिनेट डिसिजन घेऊन तो धडा काढून टाकला. म्हटलं जर शिक्षण मंत्र्यांनी सर्व इतिहासकारांचा संदर्भ देत तो उल्लेख काढून टाकला आहे, अजितदादांचा संबंध येतो कुठे? महापौर यांनी डिसिजन घेतला आणि त्यांनी ते काम केलं, त्याच्यात अजितदादाचा काय संबंध? पण हा सगळा पुरावा बघितल्यानंतर विनोद तावडे आणि मधू चव्हाण पुढे बोलूच शकले नाहीत. हा एक प्रकार झाला. आणि दुसरं एकदा गडकरींच्या पूर्ती प्रकरणात सगळ्या विरोधकांनी अजितदादांना घेरलं की एवढ्या पटापट गडकरींच्या फायली साईन कशा होतात. फक्त ते बोलताना म्हणाले की 3 दिवसात पेपर साईन केली. म्हटलं काय अजितदादांनी 3 दिवस लावले? म्हटलं तो माणूस आलेली फाईल, सकाळी आलेली फाईल दुपारपर्यंत काढून टाकतो. म्हटलं प्रश्न जाऊन विचारावं लागेल की मी एवढ्या वेळ ही फाईल ठेवलीच कशी, काहीतरी लपड दिसतंय. तर ज्या अर्थी अजितदादांनी फाईल 3 दिवसात सही केली त्या अर्थी त्यांनी उशीर केला. अजितदादांची फाईल दाबण्याची पद्धत नाही, सही करून फेकण्याची पद्धत आहे. अजितदादा हा प्रचंड काम करणारा, ग्रास्पिंग पॉवर प्रचंड मोठी, आणि दौऱ्यावर असली तरी प्रत्येक कलेक्टरला सकाळी आपल्या दारात 6:30ला बोलवणारा असा नेता मी बघितलेला नाही. दुसरे नेते पवारसाहेब आहेतच, पण असे नेते फार कमी जन्माला येतात. दुर्दैवाने देवाने फार लवकर आपल्यातनं त्यांना बोलवून घेतलं. अशा या नेत्यास मी आदरांजली वाहतो आणि इथेच विराम घेतो. चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि सर्वपक्षीय आयोजित केल्याबद्दल प्रबोध तुझं मनापासून अभिनंदन करतो. आणि परत एकदा अजितदादांना मनापासून आदरांजली, श्रद्धांजली व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.